रामटेक तालुक्यातील साले शिवारात पेंच नदीच्या किनाऱ्यावर अवैधरित्या उपसा करून साठवून ठेवलेल्या रेती साठ्यावर तहसीलदार राजेश भांडारकर यांच्या नेतृत्वात महसूल विभागाच्या पथकाने धाड टाकली। या 2 पोकलेन व 4 ट्रकसह 400 ब्रास रेती साठा असा एकूण 1,50,40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई शुक्रवारी 20 सप्टेंबरच्या रात्री 11:30 वाजताच्या सुमारास करण्यात आली। तालुक्यातील साले माहुली शिवारातील पेंच नदीच्या किनाऱ्यावर रेतीचा अवैध उपसा करून साठवणूक केली जात असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती। त्या आधारे त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता नदीच्या काठावरील शेत सर्वे क्रमांक 184 येथे शेतकरी आनंदराव संतोष झोड व इतर त्यांच्या शेतात अवैध उपसा करून साठवणूक केलेला 400 ब्रास रेती साठा आढळून आला। घटनास्थळी 2 पोकलेन मशीन व 4 ट्रक आढळून आले, मात्र तिथे कुणीही व्यक्ती हजर नव्हता। महसूल कर्मचाऱ्यांनी केलेल्या पंचनाम्यात येरखेडा कामठी येथील शोएब असद यांनी 2 पोकलेन व 4 ट्रकचा वापर करून ट्रकचे चालक व मालक यांच्या मदतीने 400 ब्रास रेती साठा केला असे नमूद करीत शोएब असद, 2 पोकलेन मालक व 4 ट्रक चालक मालक या सर्वांवर गुन्हा नोंदविण्याची मागणी करण्यात आलेली आहे। MCN न्यूज मराठी करिता राकेश मर्जवे, रामटेक।